MPSC वाव ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, नुकतीच कंबाईन ग्रुपची जी आन्सर की आलेली आहे आणि सर्वांनी मार्क चेक केले असतीलच. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये एक अंदाजित कट ऑफ घेणार आहोत. का? कारण मागच्या ग्रुपसीचा कट ऑफ हा 48.5 लागला होता. तर त्याचा आपण अंदाजित कट ऑफ 47 ते 49 दरम्यान सांगितलेला होता, जो की आपला व्यवस्थित आलेला होता. त्यामुळे यावेळेसही आपण एक अंदाजित कट ऑफ देऊ. हा सर्व अंदाज असेल. ज्याला आवडेल त्याने ॲक्सेप्ट करावा, ज्याला नाही आवडत त्यांनी सोडून द्यावा. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त एक आपण अंदाज सांगत आहोत. त्यासाठी आता अंदाज सांगायच्या अगोदर आपण मागच्या ग्रुप सी सोबत जागा किती होत्या, काय होत्या त्याची तुलना करू. तर बघा, 2024ला जागा किती होत्या, तर 1600 प्लस होत्या. किती होत्या? 1600 प्लस. ओके. आणि आता 2025ला 1063 जागा आहेत. म्हणजे हे 1063 एक्साईजच्या 125 ॲड झाल्यानंतर 1063 होणार आहेत. आता ते MPSCमध्ये गेलेत की नाही गेलेत ते काय अजून माहीत नाही. जर त्या MPSCमध्ये गेल्या असतील तर 1063 जागा होत आहेत. त्यानंतर आता 2024ला मेन्स देणारे विद्यार्थी होते 26,000 प्लस. किती? 26,000च्या आसपास. त्यानंतर आता 2025ला किती विद्यार्थी मेन्स देणार, तर 1063 गुणिले 16 केलं तर ते होतात 17,000 प्लस. किती? 17,000 प्लस. म्हणजे 26,000 आणि 17,000 आणि त्यामध्ये आणखी क्लर्कच्या जागा वाढणार आहेत. त्यामुळे हा आकडा पण 20,000पर्यंत जाईल. यावर्षी पण 20,000 विद्यार्थी ही परीक्षा मेन्स देतील. आता आपण अंदाजित कट ऑफ पाहू. पण त्या अगोदर मला तुम्हाला सांगायचे आहे, आपल्याकडे संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्स तसेच सायन्स यांच्या संपूर्ण ट्रिक्स पेड PDF बनवलेले आहेत. स्वतः मला पॉलिटीला ग्रुप बीला ग्रुप बीला 15पैकी 14 मार्क आलेले आहेत. आणि ते संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्स जेवढे विचारले होते ते संपूर्ण आपल्या PDF आलेले आहेत विथ ट्रिक्सनुसार. याचा जर तुम्हाला विश्वास येत नसेल तर आपलं MPSC वाव ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. त्यावर तुम्हाला डेमो पाहायला मिळेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला संपूर्ण आता तुमचा स्कोर जर आला असेल तर इंग्लिश व्हॉकॅब्युलरीच्या पण आपल्याकडे ट्रिक्स आहेत. त्या संपूर्ण माहिती तुम्हाला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. आता आपण कट ऑफबद्दल बोलू. तर हा बघा, हा माझा ग्रुप सीचा स्कोर आलेला आहे 68. ओके. आता आपण कट ऑफबद्दल बोलू. तर बघा, कट ऑफ तर ग्रुप सी कट ऑफ 2024चा होता 48.5. ओके. त्यानंतर आता आपण 2025चा अंदाज घेत आहोत. तर 2025चा मध्ये ओपन, OBC, SC BC मेल कट ऑफ ह्या 3 कॅटेगरीचा आणि SC ST सोडून इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ हा राहील 55 ते 57 दरम्यान. किती? 55 ते 57. का? कारण पेपरची काठिण्य पातळी मागच्या ग्रुप सीचा पेपर जसा होता तसाच हा होता. तेवढाही काही सोपा नव्हता. विशेष म्हणजे भूगोल यावेळेस पण मागच्या वेळेसपेक्षा भूगोल अवघड होतं आणि पॉलिटी पण मागच्या वेळेसपेक्षा अवघड होतं. त्यामुळे मागचा कट ऑफ होता 48, तर हा कट ऑफ 55 ते 57 दरम्यान राहील. का? कारण पेपर तर तसाच होता, मात्र व्हॅकन्सीज कमी झालेल्या आहेत. मागच्या वेळेस 1600 प्लस जागा होत्या, यावेळेस 1000 प्लस आहेत. त्यामुळे कट ऑफ हा 6 ते 7 मार्कांनी काय होईल? वाढेल. त्याच्यापेक्षा वाढणार नाही. हायेस्ट 57 जाईल, 57च्या वर जाणार नाही. त्यानंतर फिमेलचा कट ऑफ राहील 52 ते 54. किती? 52 ते 54 हा फिमेलचा कट ऑफ राहील. त्यानंतर SCचा कट ऑफ राहील 49 ते 51. किती? 49 ते 51. आणि ST आणि EWSचा कट ऑफ राहील 46 ते 48. किती? 46 ते 48. कारण मागच्या वेळेस ST आणि EWSचा कट ऑफ हा 40च्याही खाली आला होता. किती? 40च्याही खाली आला होता. त्यामुळे यावेळेस हा कट ऑफ 46 किंवा 48 राहील. मी तर म्हणतो 46पर्यंतच राहील, 48पर्यंत जाणार नाही. तर अशा प्रकारे हा आपला अंदाज होता. जर आवडला असेल तर ॲक्सेप्ट करायचा, नाही आवडला तर फाट्यावर मारायचं. काय टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके. आणि तुम्हाला संपूर्ण जर तुमचा स्कोर चांगला आलेला असेल आणि तुम्हाला आता मेन्सची तयारी करायची, मात्र तुम्हाला सायन्सला मार्क कमी आलेले आहेत 3ला, तसेच मेन्सला तुम्हाला इंग्लिश व्हॉकॅब्युलरी अवघड जात असेल तर आपल्याकडे संपूर्ण इंग्लिश व्हॉकॅब्युलरीच्या ट्रिक्स पेड PDF आपण बनवले